नमस्कार। राज्यसभेचे खासदार आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र भाजपाने अद्याप त्यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलेलं नाही। तिकीट मिळावं यासाठी उदयनराजे गेल्या आठवड्यात दिल्लीत ठाण मांडून बसले होते। 3 दिवस ताटकळल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांना भेट दिली होती। त्यानंतर उदयनराजे साताऱ्यात परतल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली। मात्र अद्याप त्यांना तिकीट जाहीर झालेलं नाही। यावर शरद पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता। सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली आहे। त्या अनुषंगाने उदयनराजेंशी संपर्क केल्याची काही चर्चा नाही, होत आहे। अजिबात यानंतर जर केलं तर नाही, अजिबात नाही। दरम्यान उदयनराजे यांना अद्याप महायुतीने उमेदवारी जाहीर केलेली नाही। त्यामुळे त्यांनी जर तुमच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्याशी बोलणार का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला। त्यावर शरद पवारांनी आता तशी शक्यता नसल्याचं स्पष्ट सांगितलंय। तसेच पत्रकार म्हणाले की मग तुम्ही कॉलर उडवणार का? त्यावर शरद पवारांनी पत्रकार परिषदेतच आपली कॉलर उडून दाखवली आहे। त्यामुळे पत्रकारांमध्येही हशा पिकला। या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।